हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा बोला. गजानन कीर्तीकर बोलत आहात का? होय. साहेब मी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर निष्ठावंत शिवसैनिक बोलतोय सोलापूर जिल्ह्यातून. हा ते तुमचं स्टेटमेंट ऐकलं सर, ते याच्यावरून आपलं जे आता उद्या मोर्चा होणार आहे हा त्याच्यावरून. तुमचा मुलगा सर मला वाटतं साहेबांच्याच गटामध्ये आहे सर. आणि हो. कसं आहे सर, मराठी लोकांना आणि आपलं, मी पण महाराष्ट्रातच आहे, आपल्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या मराठी लोकांना माहित आहे ऍक्च्युअली शिवसेना कोणाची आहे. शिवसेना तर साहेबांचीच आहे, उद्धव साहेबांची. आजही आहे, उद्याही आहे आणि पुढेही राहणार आहे. हो. हा, तुम्ही असं वक्तव्य करू नये साहेब. तुम्ही कसं आहे माहिती आहे का, तुम्ही या सरकारमध्ये फक्त ईडीच्या भीतीने तुम्ही गेलेला आहेत साहेब, हे पण माहिती आहे आम्हाला साहेब. अरे ईडी वगैरे नाही रे माझा. त्या भीतीने गेलात साहेब तुम्ही. तुमचा मुलगा काहीतरी काय बोलतो. आणि सगळ्यांना माहित आहे एकनाथ शिंदेचा वगैरे पक्ष ही खरी सेना नाहीये. खरी सेना उद्धव साहेबांचीच आहे. आम्ही आहे, जरी 10 काय 100 जरी लोक गेले ना, अजून पण गेले ना त्यांच्या गटात, शिंदे गटात, तरी काही फरक पडणार नाही. निष्ठावंत कडवट सच्चा सैनिक साहेबांसोबत आहे. आम्ही खंबीर आहे साहेबांसोबत कडपर्यंत. जेव्हा जीवात जीव आहे ना आमचा अजून तरुण रक्त आहे, आमच्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत आम्ही साहेबांसोबत आहे, उद्धव साहेबांसोबत आहे. त्याच्यामुळे काही फरक पडणार नाहीये. 10 गेले 100 गेले काही फरक पडणार नाही. बीजेपीचा तर सुपडा सापच होणार आहे. माझं स्टेटमेंट लिहून ठेवा. 2029ला ना ठाकरेंचं सरकार येणार आहे किंवा काँग्रेसचं सरकार येणार देशात. पण मोदी सरकार नाहीये. मोदी सरकारचा संपला, विजय संपला. एवढंच फक्त 5 वर्ष. पुढल्या वर्षी गॅरंटी देतो, नाही आलं तर मी स्वतः फाशी घेतो. सरकार मोदी सरकार जर नाही गेलं तर मी फाशी घेतो स्वतः. स्टेटमेंट लिहून ठेवा माझं.